लाईव्ह बीड प्रसारमध्ये आपलं स्वागत आहे। पत्रकार सय्यद समीर। संपादक जितेंद्र शिरसाट यांनी एक बातमी प्रसिद्ध केल्यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला। कॉल करणारी महिला ने संपादक शिरसाट यांना धमकीच्या स्वरूपात संवाद साधला। त्यामुळे बीड जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये त्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। काय प्रकरण आहे जाणून घेऊया संग्राम धनवे यांच्याकडून। काय सांगाल, आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे, नेमकं काय प्रकार घडलेला होता? आज आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत जितेंद्र शिरसाट सर, त्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित असलेल्या गौण खनिज विभागातील एक बातमीपत्र केले होते आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नामोल्लेख नसताना, काहीही बदनामीकारक झालेलं नसताना जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी आहेत कोणीतरी आघाव नावत, आणि त्यांनी काल 4-5च्या दरम्यान जितेंद्र शिरसाट यांना फोन करून दम दिला किंवा तुम्ही मला भेटायला या किंवा मी तुम्हाला बोलवून घेते, आरेतुरेची भाषा केली आणि एक प्रकारे धमकीवाजा तो फोन होता। आणि काहीही कारण नसताना अशा प्रकारे पत्रकारांनी बातमी केली, त्या बातमीचा आकस धरून जे आहे ते त्यांना दम दिला होता। आणि विशेष सांगायचं झालं तर जितेंद्र शिरसाट यांचा त्यांना फोन ठेवल्यानंतर 20च मिनिटामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यामधून त्यांना फोन आला की तुम्ही इथं पोलीस ठाण्यामध्ये या, अशा प्रकारची दडपशाही या ठिकाणी जी झाली आहे। त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिकडं पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये निवेदन देऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावी। पत्रकारांना फ्री अँड म्हणजे त्यांच्या जो काही अधिकार आहे त्यांचा आर्टिकल 19 प्रमाणे त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा आणि पत्रकारितेवर दडपशाही होत आहे यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी आली आहे सगळ्या पत्रकारांच्या